अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते। अशाच निमुळत्या पायवाटेवरून चिखल तुडवत सागर कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टॉप वर थांबला। गावाकडे बसस्टॉप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड किंवा एखादी पानटपरी। सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता। नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खूप प्रसन्न हिरवगार वाटत होतं। तरीही आभाळ थोड दाटलेलंच होत। बसस्टॉप वर दुसर कोणीही नव्हतं। तेवढ्यात एक 50 ते 55 वर्षाचे गृहस्थ हातात लाल पिशवी, खिशाला पेन, पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले, चप्पल थोडी फाटलेली तुटलेली पण तशीच शिवलेली, शेतात काम करून टाचा उरलेल्या, चेहरा मान चिंतेने ग्रासलेला, डोळ्यात कसलं तरी दुःख दाटलेलं। पिशवी खाली टेकवून ते गृहस्थ वडाखाली बसले तशी सागरने त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि त्यांच्या बाजूला थोडी जागा राखून तोही बसला। मोबाईल वर गेम खेळण्यात तो गुंतला। कमीत कमी 10 ते 15 मिनिटे असेच गेले असतील। पाखरांची किलबिल, नीरव शांतता, थंडगार वारा। अचानक मुसुमुसू रडण्याचा आवाज आला। सागरने लगेच बाजूला वळून पाहिले। बाजूचे गृहस्थ हुंदके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते। डोळ्यातून मान असंख्य धारा घळाघळा वाहत होत्या। सागर त्यांना बघून अस्वस्थ झाला। मोबाईल खिशात ठेवून तो त्यांच्याकडे सरकला। सागर काका, काय झालं? तसे ते गृहस्थ भानावर आले। डोळे पुसून काही नाही असा चेहरा करू लागले। सागर काका, कुणी काही बोललं का? भांडण झालंय का? तरीही काका नुसती मान हलवत होते। सागर, कुणाची आठवण येते का? यावर गृहस्थ अजूनच रडायला लागला। सागर, काही मनात असेल तर बोलू शकता। बोलल्याने दुःख हलक होतं। गृहस्थ भरल्या डोळ्याने सागरकडे बघू लागले। सागरकडे बघून त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण तोंडातून शब्दांचा पाऊस कोसळावा तसे ते घडाघडा बोलू लागले। कधी कधी ओघाच्या भरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्व काही सांगून जातो। गृहस्थ अवघड असतं स्वतःचे स्वप्न दुसऱ्यासाठी सोडून आयुष्यभर जगणं। रोज थोड काळीज झिजतं। वडील अचानक वारले, मी मोठा, छोटी बहीण भाऊ आई, खाणारी 4 तोंड। 8वीतच शाळा सोडली। मिळेल ते काम करायला लागलो, पैसे कमवायला लागलो। म्हणतल आपण नाही शिकलो तरी बहीण भावाला शिकवू। ते शिकले काय अन मी शिकलो काय? एकच आहे। दोघांनाही शिक्षक बनवलं, लग्न लावून दिलं, पण नंतर ते फिरकलेच नाहीत। अवघड असते दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करून पै जोडणं। मला गायक व्हायचं होतं पण होता आलं नाही। म्हणतल मुलाला गायक बनवू। तो गायक झाला। मुंबईतच शिकला, तिकडेच राहिला। परवा त्याला अवॉर्ड मिळाला। त्यात म्हणाला, यात सार श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं। त्याच्या बोलण्यात मी कुठंच नव्हतो रे। मला पण वाटायच इसनीचे कपडे घालावे, पाश राहावे, पर रोज इसनीला 4 रुपये महिन्याचे 120 ते मुलाला खर्चायला होतील म्हणून कधीच इसनीचे कपडे घातले नाही। मला बी वाटायच गाडी घ्यावी, पर पोराला कॉलेजला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणून त्याला गाडी घेऊन दिली। कसली चैन मोज केली नाही। सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहितीये? ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते। तेव्हा आता वाटतं काय कमवल मी आयुष्यात? काहीच नाही, फक्त मन मारत जगता आलो। आता वय झाले, मरणाची भीती झोप लागू देत नाही आणि अर्धवट स्वप्न चैन पडू देत नाही। सारखे विचार येतात, मग बसतो समाधी लावून। तर लोक म्हणतात वेड लागले, पण मी वेडा नाही रे। खर्च, एक कलाकार कलेसाठी हळवा असतो इतकंच, बाकी काही नाही। माझा आवाज ऐकवू का तुला? म्हणजे कळेल मी वेडा नाही, कारण मेलेल्या स्वप्नांच दुःखच इतकं जड असतं की वेड होऊनच ते पेलण्याची ताकद येते।
बोलताना अश्रू वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. घुसमट बाहेर पडत होती. सागरला त्यांची तळमळ बघून भीवरून येत होतं. सागर हो ऐकवाना. हो ऐकताच ते खूप खुश झाले. वर्षानुवर्षे होरपळलेल्या, घुटत आलेल्या एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती स्वीकारावी तर नवलच. गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले. आजवर त्याच गाण कुणीही ऐकलं नव्हतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे मुस्कुराए तो मुस्कुराने के, कर्ज उतारने होंगे मुस्कुराओ कभी तो लगता है, जैसे होठों पे कर्ज रखा है तुझसे. त्यांचा आवाज खरच अफलातून होता. त्यातले चढ उतार मधुरता, कणखरपणा अगदी परफेक्ट. जणू काही हे गृहस्थ म्हणजे रानटी हिरा, जो योग्य जोहरी मिळाल्याने प्रसिद्धीपासून कोसो दूर कड्या कपारीत दगडांमध्ये पडून होता. एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणून. आवाजाची किमया इतकी होती की झाडं, पानं, फुलं, वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते. इतका वेळ दाटलेले ढग सुद्धा बरसायला लागले. जणू काही एका सच्च्या रसिकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते. गृहस्थाचे दुःख, त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकून वड सुद्धा रडत होता. पारंब्यातून अश्रूंच्या सरी बरसत होत्या. आभाळ कोसळत होतं. सागर आवाजात हरवला होता. तेवढ्यात बसच्या आवाजाने तो भानावर आला. गृहस्थ चल पोरा माझी बस आली. येतो. लय ब्र वाटलं बोलून. गृहस्थ बस मध्ये बसून निघून गेले. सागर बसकडे बराच वेळ बघत होता. जणू काही ती बस एका अज्ञात अवलियाला घेऊन जात आहे, स्वतःच्या नकळत. आणि जाता जाता तो अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतून आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता. सागरच्या मनात वादळ सुरू झालं. काही आठवणी आठवू लागल्या. त्याच्या घरची परिस्थिती जेमते. हातावरच पोट. मुलगा मुलगी असा भेद नव्हता, पण आई वडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता. आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करू शकतो. तुम्ही दोघांनी आपापसात ठरवा. कुणी शिकायचं ते. त्यावर बहीण म्हणाली, सागरला शिकवूया. तिचेही स्वप्न होते. ती सागर इतकीच हुशार होती, पण तिने त्याग केला स्वप्नांचा. भावासाठी. सागरच्या मनात एक वाक्य घोळत होत, वाईट याच वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते. सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला. बहीण हा सागर बोल बाळा. सागर शांत. तिचा आवाज ऐकता बहीण हलो. बोल ना, आवाज येतोय का? सागर ताई, थँक यू, आय रिस्पेक्ट यू. बहीण कशासाठी? सागरने फोन कट केला. पाऊस उतरला होता. मोबाईलच्या स्क्रीनवरील पावसाचे थेंब त्याने पुसले आणि जुना हिरोईनचा वॉलपेपर काढून ताईचा फोटो सेट केला. फोटोकडे बघून गोड स्माइल केली. फोटोवर मायेने ओठ टेकवले आणि मोबाईल परत खिशात टाकला. तेवढ्यात कॉलेजला जाणारी बस आली आणि तो गेला. आपल्या आजूबाजूला घरात अशी असंख्य माणसं असतात जी नेहमी इतरांसाठी जगतात. सोपं नसतं इतरांसाठी जुळणं आणि जगणं. सोपं नसतं समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खूप मोठ मन लागतं, गट्स लागतात. अशी आगळी वेगळी माणसं जपायला हवी. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.